नमस्कार, तुमचं स्वागत आहे आपल्या आराध्या हाऊसकीन या चॅनलमध्ये। तर आज मी 2 टायर केक घेऊन आलेली आहे आणि हा चॉकलेट फ्लेवरमध्ये मी रेडी केलेला आहे। तर बघा, खूप छान असा हा केक आज रेडी करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। तर चला लगेच सुरुवात करूया। यासाठी मी 250 ml कपने 2 कप प्रीमिक्स घेतलं होतं आणि 2 पातेल्यांमध्ये हे प्रीमिक्स मी रेडी करून घेतलेले होते आणि हे 2 स्पॉन्ज रेडी केलेले होते। त्यासाठी मी एक टीन जवळपास 8 इंचाचा आणि दुसरा टीन 5 इंचाचा घेतला होता आणि त्याच्यामध्ये हा स्पॉन्ज रेडी केलेला होता। आता जो छोटा स्पॉन्ज आहे त्याला मी कट्स करून घेणार आहे। कट करण्यासाठी तुम्ही सुरीचा उपयोग करायचा आणि धाग्याच्या सहाय्याने याला कट करायचं। ही खूप छान ट्रिक आहे, जेणेकरून आपले केकचे क्रम्स पण पडणार नाहीत आणि अतिशय छान असे कट होऊन जातात। तर बघा, माझे पण अशाच पद्धतीने व्यवस्थित असे कट झालेले आहेत। त्याचसोबत मी दुसऱ्या पण केकचे अशाच पद्धतीने कट करून घेतलेले आहे। हा स्पॉन्ज पण बघा अतिशय छान असा रेडी झालेला आहे आणि मी वरची लेयर कट करून अशा पद्धतीने बाकीच्या 3 लेयर्स कट केलेल्या आहेत आणि जो वरची लेयर कट केलेली आहे त्याचे मी छोटे छोटे बॉल्स बनवून डेकोरेशनसाठी वापरणार आहे। त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता आपण केक तयार करण्यासाठी घेत आहोत। त्यासाठी मी शुगर सिरप रेडी केलेला आहे। तर याच्यामध्ये थोडंसं चॉकलेट इसेन्स टाकलेलं आहे आणि आपल्याला केकमध्ये टाकण्यासाठी जे चॉकलेट गनाश लागतं ते सुद्धा मी बनवून घेतलेलं आहे। तर आपण फर्स्ट लेयर ठेवून घ्यायची आणि अशा पद्धतीने व्यवस्थित अशी क्रीम लावून त्याच्यामध्ये मी हे चॉकलेट गनाश टाकून घेतलेला आहे। नंतर याच्यामध्ये आपण चोको चिप्स किंवा चॉकलेट कंपाऊंड क्रश केलेलं किंवा चेरी असे कोणतेही वापरू शकतो। तर मी याच्यामध्ये चॉकलेट कंपाऊंड आणि चेरी वापरलेले आहेत। तर जे चॉकलेट कंपाऊंड वापरलेलं आहे ते थोडं क्रश करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला सर्व बाजूंनी व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे। तर बघा, माझ्या 3 लेयर्स ठेवून झालेले आहेत। नंतर फायनल क्रम कोटिंग करण्यासाठी मी एका पाइपिंग बॅगमध्ये क्रीम घेतलेली आहे। अशा पद्धतीने सर्व बाजूंनी लावून आपण जवळपास 1 तास हा केक तो मी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून दिलेला आहे आणि आता हा दुसरा 5 इंचीच्या टीनमध्ये बेक केलेला तो सुद्धा मी रेडी करून घेते आणि ही सुद्धा फ्रीजमध्ये ठेवून दिलेला होता, जवळपास अर्धा तास ठेवून दिलेला होता। तर आता मी ही व्यवस्थित एकावरती एक ठेवून घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने आपण आता चॉकलेट गनाश वापरून ड्रिपिंग करणार आहोत। तर अतिशय छान असा लुक येणार आहे केकला, तुम्ही नक्की बघा। तर खालच्या आणि वरच्या साईडला दोन्ही बाजूंना मी अशा पद्धतीने व्यवस्थित असं ड्रिपिंग करून घेणार आहे। आता हे ड्रिपिंग करून झालेलं आहे। तर मी वरची पूर्ण साईड चॉकलेट गनाशनेच कव्हर करणार आहे आणि हे चॉकलेट गनाश स्प्रेड करण्यासाठी मी स्पॅच्युला थोडा गरम पाण्यात डिप केला होता, जेणेकरून हे गनाश चिकटणार नाही। तर बघा, अशा पद्धतीने माझा हा रेडी झालेला आहे। आता मी मोदक नोझलच्या सहाय्याने अशा पद्धतीने छोटे छोटे डॉट्स देऊन डिझाईन बनवून घेते, जेणेकरून आपली मधला स्पॉन्ज सुद्धा व्यवस्थित असा झाकून जाईल। तर खालच्या साईडला सुद्धा मी तेच नोझल वापरून अशा पद्धतीने बॉर्डर कव्हर केलेली आहे। मोदक नोझलच्या सहाय्याने अतिशय छान असं आपल्याला डिझाईन बनवता येते। तर बघा, अशा पद्धतीने माझी ही बॉर्डर कव्हर झालेली आहे। तर ज्या मुलाचा वाढदिवस होता त्याचं नाव साईराज होतं, ते मी नाव याच्यावरती टाकून घेतलेलं आहे। आणि नंतर डेकोरेशनसाठी मी जे बॉल बनवले होते ते बॉल इथे ठेवून घेते। तर हे बॉल्स बनवण्यासाठी मी जे चॉकलेट स्पॉन्ज राहिला होता तो चॉकलेट गनाशने व्यवस्थित मिक्स करून त्याचे छोटे छोटे बॉल्स रेडी केले आणि हे अशा पद्धतीने स्प्रिंकलच्या सहाय्याने व्यवस्थित सेट करून घेतले आणि नंतर अशा पद्धतीने डेकोरेट करून घेतलं। नंतर मोदक नोझलनेच मी वरची सुद्धा बॉर्डर कव्हर केली, जेणेकरून आपला केक हा अतिशय छान असा दिसायला लागला। तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा। तर अशा पद्धतीने माझ्या केकचा हा फायनल लुक आहे। तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। असेच नवनवीन व्हिडिओ मी घेत येऊन राहणार आहे। धन्यवाद।